मराठ्यांना आरक्षण कुठल्याही पद्धतीने मिळालंच पाहिजे, आमचं त्याला ना नाही, फक्त ते ओबीसी मधून नको, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद. 26 तारखेला जो काही राज्य सरकारच्या वतीने जो अध्यादेश काढला गेला आणि त्या अध्यादेशमुळे ज्या काही 54 लाख 57 लाख ज्या काही कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण आणि त्याचबरोबर त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्यांनाही ओबीसीमधूनच आरक्षण. जो काही GR राज्य सरकारच्या वतीने काढला त्या GRमुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण, संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि कुठेतरी ओबीसी समाजाला जे काय ओबीसीमधून 54% लोकसंख्या असताना 27% आरक्षण मिळते. आज राज्यातील सर्वात मोठा समाज म्हणजे मराठा समाज. जर त्यांना त्याच्यामध्ये जर आरक्षण दिलं तर आमचे जे काही मूळ ओबीसी आहेत तर त्यांच्या वाट्याला काही येणार नाहीये. जे आज ती लेकरं बाळं करत करत अंतरवली सराटीतून नवी मुंबईपर्यंत जे काय पदयात्रा, जे काय मोर्चा आणला, 3 लाख म्हणत होते, 3 कोटी म्हणत होते, ते आपण सर्वांनी पाहिलंय. पण आज 54% ओबीसी समाज जर आज रस्त्यावर उतरला तर 400 पेक्षा जास्त जाती जमाती ह्याच्यामध्ये येत आहेत. आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन करू शकतो, जास्त मोठा मोर्चा काढू शकतो. आज तुम्ही ज्या पद्धतीने दडपशाही, हुंडाशाही ज्या पद्धतीने आज तुम्ही करत आहात आणि जे काय आज पाहतो आपण गावगाड्यामध्ये सगळीकडे जे काय 2 दिवस जो काय नंगानाच चालू आहे. आज आमच्या ओबीसी समाज बांधवांच्या घरासमोर फटाके काय वाजवले जातात, डीजे काय वाजवला जातोय. ही तुमची दादागिरी आणि दडपशाही ओबीसी समाज सहन करणार नाही. ओबीसी समाज सुद्धा आज 1 तारखेपासून संपूर्ण राज्यभर अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय आमचे ओबीसी नेते भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर ही ओबीसीची यात्रा निघणार आहे. आज त्याची सुरुवात झालेली आहे. आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर तहसीलदार असेल, कलेक्टर असतील, आमदार असतील, खासदार असतील यांना ओबीसी समाज बांधव त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत. आज त्याची सुरुवात आम्ही मुंबईमध्ये या उपनगरच्या कलेक्टर कार्यालयाच्या कलेक्टर यांना निवेदन देऊन केलेली आहे. ही संपूर्ण सुरुवात संपूर्ण राज्यभर होणार आहे आणि सन्माननीय ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जो काही एल्गार पुकारलेला आहे त्या एल्गार बरोबर आमच्या सर्व संपूर्ण ओबीसी समाज आज 27% ओबीसी समाज 400 पेक्षा जास्त जाती जमाती सर्व त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. आज आमचं ओबीसीचं आरक्षण जर गेलं तर आज आम्हाला ना नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे किंवा शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे. हे जर मराठा समाज याच्यामध्ये घुसला तर आम्हाला साधा ग्रामपंचायतचं सदस्य सुद्धा होता येणार नाहीये. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये हे वातावरण झालेलं आहे भीतीचं. हे राज्य सरकारने लक्षात घेतलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री काय फक्त मराठा समाजाचे नाहीये, फक्त मराठा समाजच मतदान करत नाहीये. आज ओबीसी 54% हा सुद्धा तुम्हाला मतदान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली म्हणजे काय तुम्ही फक्त मराठा समाजाला न्याय देणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्यांनी 18 पगड जाती जमात या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आणि आज तुम्ही संविधानिक पदावरती असताना ज्या पद्धतीने तुम्ही शपथ घेऊन एक समाजाचा आणि एक समाजाला न्याय देण्याचं काम करत आहात, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार झाले. आणि ओबीसी समाज हा येणाऱ्या काळामध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या एल्गार यात्रेमध्ये संपूर्ण राज्यातून पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे आणि ओबीसी समाज त्यांचं आरक्षण वाचवणारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. एक मराठा लाख मराठाचं आमचं मराठ्यांना कुठेच विरोध नव्हता. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, 100% मिळालं पाहिजे. जे गरजू असतात, गरजवंत असतात त्यांना मिळालंच पाहिजे. फक्त ते आमचं ओबीसीचं आरक्षणाकडून नको. आमचं ओबीसीचं ताट आहे ना ते 386 जाती त्याच्यापेक्षा जास्त जातीने भरलेलं आहे. ते आम्हाला प्रतिनिधित्व मिळत नाहीये. आज मी भंडारा समाजाचे आहे, धनगर समाजाचे आहे, समाजाचे आहे,
इकडे तुम्ही बाजूला बघितलं तर काही गवळी समाजाचे आहेत, यांना प्रतिनिधित्व मिळतंय कुठे? आणि हे प्रतिनिधित्व आम्हालाच मिळत असताना आमच्या मनावरती अजून काही लोक आणून बसवले आहेत, तर हे कदापि सहन करणार नाही. ओबीसी समाज जागृत झालेला आहे आणि आमच्यामध्ये आरक्षण मराठ्यांना मिळालं नाही पाहिजे. आणि दिलं ते दिलं हो, कसं दिलं? सरसकट. अरे ही काय खैरात आहे? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणून ते त्यांच्या मनाला वाटेल तसं करतील का? देशात कायदा आहे, संविधान आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ते माझी बघा भगिनी उभी आहे, हिला खरंच गरज आहे. नाही इकडे इकडे आज तुम्ही विचार नाही करणार की आज यांची गरज, यांना आरक्षणाची गरज आहे. हे आमच्या ओबीसी मध्ये येतात आणि ह्या भटक्या विमुक्तांना जर न्याय मिळत नसेल तर आमचा ओबीसी समाज जाणार कुठे? आणि याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आदरणीय ओबीसीचे राष्ट्रीय नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या निर्देशनाने राज्यभरात ओबीसी एल्गार पुकारलेला आहे. आज आमच्या साळी, माळी, कोळी, तेळी, भंडारी सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही एक नाही आहोत, आमच्या 400 जाती आहेत आणि 400 जातीतून 1-1 लाख जरी माणसं आली ना तर तेवढे करोडो लोक येतील. आणि ही मुंबई आम्ही पण करू शकतो ते आम्ही दाखवून देऊ. आम्ही तुम्हाला विनंती करतोय, आज आम्ही फक्त निवेदन देत आहोत. या निवेदनाद्वारे आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे. आणि धक्का लागला तर आम्ही पण मुंबई पेटवून ठेवू एवढी विनंती करतो. आपल्याकडे जेवढे सगळे पदाधिकारी अंधेरीमधून सेवा विभागामधून आलेले आहेत, आपल्यावरती जो अन्याय होतोय त्याच्या दोन शब्द पवन मधले साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण दुसऱ्याला काय मिळणार आहे ते आपल्याला त्याच्याशी काय घेणार नाही. आपलं आरक्षण कोणी घ्यावं नाही यासाठी आपण सर्व इथे एकजुटीने जमलेलो आहे. आणि 2024 हे आपल्यासाठी चांगलाच दिवस आहे. आपण त्या लोकांना जर आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर आपण त्या लोकांना पण आरक्षण घेऊन द्यायचं नाही. आणि आपण सर्व मिळून ही आजची एक तारखेची पहिली सुरुवात आहे 2024ची. अशीच सर्व एकजूटी बनून आपल्यावरती जो अन्याय होतोय तो अन्याय आपण सहन करणार नाही. तुम्ही सर्व इथे आल्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद.